नमस्कार, मी एस.आर. पवार आणि माझ्या चॅनलचं नावसुद्धा एस.आर. पवार हेच आहे। आजचा विषय पुन्हा एकदा ज्ञानराधा पतसंस्था आणि ज्ञानराधा पतसंस्थेच्या संदर्भाने ज्या काही अपडेट्स आत्ता उपलब्ध आहेत त्या सर्व अपडेट्स घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे। खरं म्हणजे जे आकडे आत्तापर्यंत उपलब्ध होते की ठेवीदार नेमके किती त्याचा काही एक आकडा चर्चेमध्ये होता। त्याचबरोबर त्या ठेवीदारांच्या नेमक्या ठेवी किती आहेत त्या सरासरी 2000 कोटींच्या आसपास असाव्यात असा एक अंदाज बांधला जात होता। परंतु आतमधली खरी माहिती नेमकी काय आहे त्याची सत्यता आत्तापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचलेली नव्हती। चर्चेतल्या गोष्टी ह्या अशाच पद्धतीने होत्या की या ज्या ठेवी आहेत त्या सरासरी 2000 कोटींच्या आसपास असाव्यात आणि जे ठेवीदार आहेत ते 5-6 लाख असावेत अशा पद्धतीची माहिती सर्क्युलेट होत होती किंवा समाज माध्यमामध्ये पसरलेली होती, तीच आपल्यापर्यंत पोहोचलेली असेल। परंतु आता जी आर्थिक गुन्हे शाखा आहे त्यांच्या माध्यमातून एक खरी माहिती समोर आलेली आहे, आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। तीच माहिती मी आता तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे। ही माहिती कुणी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी परत एकदा सांगतोय। आर्थिक गुन्हे शाखा जी सध्या तपास काम करत आहेत त्यांच्या माध्यमातून हे आकडे समोर आलेले आहेत। त्यांच्या माध्यमातून जे आकडे समोर आलेले आहेत ते असे आहेत की फक्त बीडमध्ये किती गुन्हे दाखल आहेत तर बीडमध्ये आत्तापर्यंत 35 गुन्हे दाखल आहेत। सुरेश कोटे आणि त्यांचे जे साथीदार आहेत त्यांच्या पत्नी आहेत यांच्या सगळ्यांवरती किती गुन्हे दाखल आहेत तर त्याचा आकडा आहे 35। हे फक्त बीड जिल्ह्यामधील गुन्हे आहेत। इतर जिल्ह्यामधील गुन्ह्यांची संख्या अर्थात जास्त आहे। त्याचबरोबर कुटेंच्या किती मालमत्ता उपलब्ध झालेल्या आहेत तर त्या 120 मालमत्ता आणि त्यांची कागदपत्र ही जप्त केलेली आहेत। आर्थिक गुन्हे शाखा यांच्या माध्यमातून ही सगळी कागदपत्र आता जप्त केलेली आहेत आणि ती पोलिसांच्या ताब्यात आहेत। जी तपास करणारी यंत्रणा आहे त्यांच्या ताब्यामध्ये आहेत। मी परत एकदा सांगतोय 120 मालमत्ता आहेत ज्या वेगवेगळ्या ठिकाणच्या आहेत। खरं म्हणजे त्या काही बीडमधील असतील, काही पुण्यामधील असतील, काही इतर जिल्ह्यांमधील या सर्व मालमत्ता आहेत आणि अशा 120 मालमत्तांची कागदपत्र आता आर्थिक गुन्हे शाखेकडे उपलब्ध आहेत। त्या संपूर्ण ज्या मालमत्ता आहेत त्याचं मूल्य किती आहे तर ते आहे सरासरी 200 कोटी। आता खरं म्हणजे हा आकडा खूप कमी आहे कारण ठेवी तर हजारांच्या पटीत आहेत आणि हजारो कोटी आहेत आणि मालमत्ता एवढी कमी कशी तर ही जी मालमत्ता आहे आणि याची जी किंमत आहे 200 कोटी, हे जे दर आहेत हे सरकारी दर आहेत आणि सरकारी दर हे कमी असतात हे आपण सर्वजण जाणता। याची बाजारातली किंमत ही निश्चितपणाने जास्त असणार आहे। ती किती ती खरं म्हणजे ते जेव्हा एखादी मालमत्ता विक्रीला निघेल तेव्हा त्या मालमत्तेची किंमत किती येते हे आपल्याला कळणार आहे। आत्ता तात्पुरतं जर सांगायचं झालं तर सरकारी दराप्रमाणे या मालमत्तांची किंमत किती आहे तर ती आहे 200 कोटींच्या आसपास। अर्थात बाजारातलं मूल्य त्याचं जास्त असणार आहे। त्याचबरोबर एकूण ठेवीदार किती हा सुद्धा प्रश्न होता। कुणी सांगत होतं की 5 लाख आहेत, कुणी सांगत होतं 4 लाख आहेत। परंतु आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून जी कागदपत्र उपलब्ध झालेली आहेत आणि जे आकडे उपलब्ध झालेले आहेत त्यानुसार ठेवीदार आहेत 3,72,000 म्हणजे जवळपास 4 लाख ठेवीदार उपलब्ध आहेत। ही सुद्धा माहिती उपलब्ध झालेली आहे आणि या सर्व ठेवीदारांच्या ठेवी नेमक्या किती आहेत खरं म्हणजे या संदर्भाने 2000 कोटींच्या ठेवी उपलब्ध असाव्यात अशा पद्धतीची माहिती आत्तापर्यंत उपलब्ध झालेली होती। परंतु आर्थिक गुन्हे शाखा यांच्या माध्यमातून जो आकडा समोर आलेला आहे की ठेवी नेमक्या किती हजार कोटींच्या आहेत हा आकडा निश्चितपणाने थोडा जास्त आहे। 3700 कोटी, होय मी परत एकदा रिपीट करतो 3700 कोटी एवढ्या ठेवी त्यांच्याकडे ठेवलेल्या होत्या अशा पद्धतीची माहिती समोर आलेली आहे आणि ती आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून समोर आलेली आहे। याचा अर्थ असा झाला की जे आत्तापर्यंत आपण असं समजत होतो की 2000 कोटींच्या आसपास ठेवी असाव्यात परंतु ठेवींची संख्या ही फार मोठ्या प्रमाणात आहे किंवा जास्त आहे। तेव्हा एकूण संपूर्ण प्रकरण जर आता सोडवायचं असेल तर यामध्ये या ज्या मालमत्ता उपलब्ध झालेल्या आहेत किंवा ज्याची कागदपत्र आत्ता पोलिसांकडे आहेत त्या संपूर्ण मालमत्ता आणि अजूनही याच्या पलीकडे काही मालमत्ता आहेत का त्या सगळ्या मालमत्ता जेव्हा विक्रीस काढल्या जातील आणि यंत्रणेच्या माध्यमातून त्यांची विक्री केली जाईल तेव्हाच लोकांच्या ठेवी उपलब्ध होऊ शकतील। जेव्हा 1-1.5 महिन्यापूर्वी कुठे समोर येत होते आणि सांगत होते की मी ठेवी देणार आहे, देण्यासाठी तत्पर आहे किंवा माझं काम चालू आहे, तेव्हा
काही लोकांना त्यात आशा वाटत होती, परंतु आता गेल्या जवळपास 1 महिन्यापेक्षा जास्त काळापासून सुरेश कुटे हे पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि तेव्हापासून ही जी आशा होती ती बऱ्याच अंशी मावळलेली आहे आणि या संपूर्ण प्रक्रियेला आता थोडासा जास्त वेळ लागणार आहे. खरं म्हणजे आता ह्या ठेवी ज्या संपत्ती आहेत त्या विकल्याच्या नंतर, मालमत्ता विकल्याच्या नंतरच अशा पद्धतीनं पैसा उपलब्ध होऊ शकतो आणि या संपूर्ण प्रक्रियेला फार मोठा कालावधी लागणार आहे हे मात्र निश्चित. तुर्तास मी जेवढ्या याच्यामधल्या अपडेट्स होत्या तेवढ्या आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. या आणि अशाच अपडेट्स आपल्यापर्यंत सहजपणे जर पोहोचायचे असतील तर माझी विनंती आहे की कृपया आपण अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया हे चॅनल सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, एवढीच एक विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.